गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, लवकर्या गणपती गेले गावाला, जय परिणाम. दोन केळे आहेत कलरफुल. हे बघा असं गोल करायचं नंतर आई म्हणजे पेपर आईने 10 नानकडे केले. नानकडं जाना भेंडी मसाला आईने मला आवडतो आणि असं शंकरपाळे आवडतो, मेथीचे लाडू आवडतात. हे 1 2 3 आता मोजते नानकडे किती आहेत. 9 10 11 12 बघू शकता मस्त फुललेली आहेत. नानकटे बेक करून झालेत. आता यात नैवेद्य दाखवते. गरम नमस्कार मंडळी, कसे आहात? मी आहे नीता फॅमिली ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आहे गणपती बाप्पाचा 6वा दिवस. आज मला वाटते आज 5 दिवसाचे गणपती बाप्पा विसर्जन होतील. तर आता मी सकाळी सगळं काम वगैरे आवरून पहिले नैवेद्य केलं आहे आणि दाखवते नैवेद्यामध्ये. आज नैवेद्य जास्त काही केलं नाही कारण आम्हाला जायचं आहे खाली जेवायला. काही केलं नाही कारण आईचा उपवास होता. फक्त एकटेच जेवायला होते, त्याच्यामुळे थोडं जेवण केलं. दाखवते पटकन जेवण काय काय केलं ते. आज मी करायला घेतले उंबर घेतलेत करायला. त्यांना कधीपासून खायचे होते उंबर, केळ्याचे उंबर येते. कोण गुलगुले बोलतात काही जण, आम्ही उंबर बोलतो. बरेच दिवस सांगत होते करायला, पण आज केळी भरपूर पिकलेली म्हणून आज उंबर गेले. इकडे माझे उंबर तळून झालेत, थोडेसे बाकी आहे. जास्त काय केले नाही, एवढे काही कोण खात नाही. आणि वडे थोडेसे तळते. आता जेवण करते. आमच्या आज्ञाच्या लागलंय डोळ्याला, डोळा सुजलाय है ना बाबू? दाखव डोळा कसा. पायाला पण काल इंजेक्शन घेतलं ना. आणि बघू डोळा कसा तुझा सुजलाय डोळा. काल परवाच्या दिवशी भिंतीला आपटली. धावत सुटते नुसती. हे बघ करपलं बघ तुझ्यामुळं आलीस ती. थांब पहिले दे मी दाखवते बाप्पाला, मग खा किती पाय तेवढे. हां गणपती आले उंदरावर. मोरया रे बाप्पा मोरया. पत्ते खेळताय हा? नाही. तर इकडे माझा नैवेद्य तयार आहे. वडीने दाखवतो, वडी आधीची आहे. आज साधं सिंपल जेवण केलं, जास्त काही केलं नाही. दाखवतो सगळं. कोमल दीदीकडे चाललो आम्ही जेवायला आहे ना. तिचं गणपती बरोबर. अच्छा रोज जातेस? अरे वा. अच्छा हां अच्छा. झालं का जेवण? यांच्याकडे आलो आम्ही जेवायला आज पहिल्या माळ्यावर. कोणी केलं जेवण? तुम्ही? हा तुम्हीच बनवलात? आहेत पुष्पा हबी, दीदी आहे किरण दीदी. आमच्यासारखं घर आहे सेम आहे ना, घर सेम आहे तसंच. आमच्या खालच्या फ्लोरला राहतं ते. नाव सांग. तुझं नाव नाही आहे. लास्ट आहे तो. ही कोमल आहे. कोमलच्या घरी आलो आम्ही जेवायला. आता तू जेवलीस ना? जेवली ना घरी? नाही जेवली. वडे कोणी खाल्ले? तू नाही खाल्ले? मी खाल्ले. होती बोलते तू. पत्रावळी जेवढं आवडतं तुला? अच्छा तुला ताप आले ना बाबू? गेला? ए जेवा चला. कृपा जेव लवकर घरी जायचं. गणपती बाप्पा निघाले 5 दिवसाचे. कोणी दिलं फुलं एवढी? सगळ्यांनी घेतली वाटतं.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती लवकर या. जय परिणाम गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी गणपती बाप्पा. पप्पाचं संध्याकाळचं जेवण रेडी आहे, नैवेद्य तयार आहे. संध्याकाळी साधं सिंपलच करते मी. चपाती आणि गोबोलीची भाजी आहे, रानटी भाजी आहे, खूप मस्त लागते, टेस्टी असते. आता मी घेतले नानखटाई करायला. कोकोनट नानखट, हा डेसिकेटेड कोकोनट आहे, पाव किलो, आणि अर्धा किलो तूप आहे. डालडा पण मिक्स आहे याच्यामध्ये, थोडासा डालडा घेतला आणि अर्धा तूप घेतलं, अर्धा डालडा घेतला आहे. आणि मैदा आहे अर्धा किलो. एकच राहिलं आहे, 5 प्रकार करायचे होते. करंजी झाली, शंकरपाळे झाले, लाडू झाले. मी मोजून घेते, जर मोजून घेतल्या तर एकदम परफेक्ट होतात नानखटे. नानखटेची रेसिपी नीता किचनवर आहे, जर पाहिजे असेल तर जाऊन चेक करा तिकडे. नीता किचनला जाऊन व्हिजिट करा, तिकडे नानखट्याची रेसिपी ऑलरेडी मी अपलोड केलेली आहे. तर दाखवते तुम्हाला तरी पण कसे करते नानखट्याचं. त्याचं पावडर करते आणि हा फेटून घेते. हाताने पण फेटला जातो, पण मशीन आहे मॅडम म्हणून मशीनने फेटते. आता फेटून झालं आहे. आता याच्यामध्ये पिठी साखर टाकते, थोडी कमी करते कारण थोडं गोड वगैरे ॲडजस्ट करून नंतर मग परत वाढवीन पाहिजे असेल तर, कारण जास्त मग गोड नको आहेत तुम्हाला. तर साखर आणि तूप फेटून झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी मैदा चाळून टाकते, अर्धा किलो मैदा आहे. तर हे सगळं मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये मी 2 चमचे रवा टाकला आहे, 2 चमचे बेसन टाकलं आहे, थोडीशी वेलची पावडर टाकले, ते काही कूट केलं नाही. आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये खोबऱ्याचं किस टाकेन, मिक्स करते आणि नंतर दाखवते. खोबऱ्याचा किस अर्धा याच्यात टाकेन आणि अर्धा वरून लावेन. पुसून देते मला, हां पुसून देते का, मदत करते, आईने काम दिला. अच्छा, तर इकडे अर्धा तास मी पीठ भिजत ठेवलेला, थोडा फुलला. आता सकाळपासून ठेवायचं आहे. अच्छा, मला माहीतच नव्हतं का सकाळपासून ठेवायचं आहे. आता इकडे बिस्किट नानखडे आकारामध्ये कट करून घेते, सॉरी बनवून घेते. हां, कोणाला आवडतो? तुला आवडते नानखटे? अच्छा, काय नानकडे? कडेवाला, कडेवाला. आई काय म्हणते हे? काय नानकडे? कलरवाले नानखडे. वाव, हा माझा फेवरेट कलर आहे, पिंक. माझा पण. काय? अरे माझा पण पिंक आणि ब्लू आहे. मंडळी पण बघतील आता. फॅमिलीला मंडळी बोलते तू. हे बघ, हे आईने 2 केले आहेत कलरफुल. हे बघा, असा गोल करायचा. नंतर आई म्हणजे पेपर पण खायचा. आता पेपर काढून टाकेल तो. आईने फ्रीज मध्ये ठेवते, थोडा वेळ सेट करा म्हणजे कटिंग व्यवस्थित होईल. आता शूटिंग चालू झाली आहे. शूटिंग चालू झाली आणि आईने फक्त आता 1 2 3 4 5 6 8 9 10. आईने 10 काय बोलतात त्याला? नानखटाई. आईने 10 नानकडे केले. नानखड ना आई खूप करेल, पण बघू ते कशी करते. जेवण नाही येत. जेवण करायला शिक. नाही, मला जेवण नाही. काय फराळ करायला शिकवीन, अजून केक बनवायला शिकवीन. जे आईला येते ते सगळं तुला शिकवीन. ओके. नानकडे आवडतो, वडी आवडते आणि चपाती आवडते. आणि ती काय बोलते त्याला? काय बोल? भेंडीची भाजी. हा, भेंडीची भाजी राहतो ना, रस्सा. आणि भेंडी मसाला. भेंडी मसाला आणि मला आवडतो. आणि असं शंकरपाळे आवडतो. आणि तो ना
ते कलरफुल केला होता ते आवडतो. आणि काय केलं होतं अजून मोठे असे मेथीचे लाडू आवडतात. आणि ते असं ते अजून खूप बाकी आहे. 1 2 3 अजून मोठे नानकडे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 21 22 24 25 36 36 आहे आईचे. काय करतेस तू? तर इकडे माझे नानखटे सगळे वळून झालेत, म्हणजे बिस्किटं करून ठेवली जाते. ही थोडी फुलतील चांगली. थोडंसं पीठ बाकी आणि तो मगाशी रोल बनवला तो बाकी आहे. ते ओव्हन मी प्रीहीट करण्यासाठी ठेवलं आहे. 10 मिनटामध्ये ओव्हन प्रीहीट होईल. त्याच्यानंतर याच्यामध्ये बेक करायला ठेवते. ऑलमोस्ट बघू शकता मस्त फुललेले आहेत. तो मगाशी मी रोल बनवला होता, तो फ्रीजमध्ये होता, कडक झालेला, टाईम नव्हता हे करायला. तर तो रोल कट केला मी आणि असा थोडा कलर आला याच्याला. आता हे नानखटाई आहेत ते मी आता बेक करायला ठेवते. ते नानखटाई बेक करून झालीत. आता यात नैवेद्य दाखवते. गरम आहेत भरपूर आणि त्याच्यानंतर नैवेद्य दाखवून डब्यामध्ये पॅक करते. रात्रीचं वाजलेलं आहे 1:45. 1:45 रात्री सगळं करते मी, कारण दिवसभर वेळ नाही मिळत. आणि आता मी जाते हे सगळं आवरून झोपायला. आता आजचा ब्लॉग इथे एंड करते आणि उद्या तुम्हाला भेटते. उद्याचा ब्लॉग वेगळा, हा ब्लॉग इथे एंड झालेला आहे. तर चला मंडळी, बाय बाय. उद्या भेटूया.